सोलापूर जिल्हा परिषदेत फिसडी कार्यशाळेला अखेर पूर्णविराम. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाल्याने प्रशासनातील निष्क्रियतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कुलदीप जंगम यांची आता पिंपरी चिंचवड महापालिकेत अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी गडचिरोली येथील कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या अपेक्षांनी पदभार स्वीकारलेल्या कुलदीप जंगम यांच्या कार्यकाळाकडे नागरिकांनी सुरुवातीला आशावादी नजरेने पाहिले होते. मात्र अवघ्या 18 महिन्यातच त्यांच्या कामकाजावर मंद गती आणि निष्क्रियता असा ठपका ठेवला जात आहे. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या योजना आणि विकासकामे प्रलंबित राहिल्याची चर्चा सर्वत्र रंगत होती. परिणामी त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमागे हीच कामगिरी कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा प्रशासन आणि नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान नव्याने नियुक्त झालेले कुशल जैन हे 2021 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा IAS अधिकारी असून त्यांनी नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय 40वा क्रमांक पटकावला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी कठीण परिस्थितीतही ठोस निर्णय क्षमता दाखवली आहे. यापूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि धाडसी निर्णय क्षमता यामुळे ओळखले जाणारे कुशल जैन आता सोलापूर जिल्हा परिषदेत शिस्त आणि गती आणतील अशी नागरिकांची ठाम अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यातील रखडलेली कामे, अपूर्ण योजना आणि ढिसाळ प्रशासन यावर नव्या अधिकाऱ्यांच्या रूपाने आता खरंच लगाम लागणार का? काही कार्यालय प्रमुखांनी बेकायदेशीर काम करत, झोळी भरत, प्रामाणिकपणाचे नाटक करत असलेल्यांना लगाम लागणार का? हा प्रश्न मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायम आहे.